प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचे विद्यार्थिनी आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपली उपस्थिती ही आनंददायी आहे। मी PCTS वार्ताहर प्राप्ती गोखले आणि मी गुणेश्वरी भालेराव आपणास या उपक्रमाविषयी आपले अभिप्राय विचारणार आहोत। आज आपल्या बरोबर आहे पालक शलाका गांधी आणि शंतनू गांधी। आज पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही अत्यंत गरजेचे आहे। टीम स्पिरिट शाळेमध्ये जे विविध उपक्रम साजरे केले जातात त्यातून मुलांमध्ये टीम स्पिरिट, सांस्कृतिक महत्त्व ह्या गोष्टींचे आत्मसात होण्यास मदत मिळते का? नक्कीच मदत मिळते। ह्या उपक्रमामुळे सर्व मुलं एकत्र येऊन गणपती बाप्पाच्या मूर्ती, शॅडोच्या मूर्ती बनवतात। पर्यावरणाला शॅडोच्या मूर्तींनी मदत होते, पर्यावरण चांगले राहते। या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना एकत्र येऊन काहीतरी नवीन करण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा मिळते। त्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। या उपक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? या उपक्रमामुळे सर्व मुलं एकत्र येऊन गणपती आणि शाडू या दोन्ही गोष्टी बनवण्यासाठी शिकतात। शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्यास शिकतात। त्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून संस्थेने हा उपक्रम नियमितपणे घ्यावा। हा उपक्रम एवढा सुंदर आहे ना। जेव्हा मॅडमचा पहिला मेसेज आला की तुम्ही मातीपासून आपण बनवतोय आणि त्याच्यात एक बी टाकायचं आहे, सगळ्यांच्या लक्षात आहे, आणि नंतर त्याचं एक झाड होणार, म्हणजे तुमचा तो गणपती विसर्जनानंतरही तुमच्या कायम लक्षात राहण्यासारखा आहे। आणि पर्यावरण पूरक, कसलीही हानी नाही, उलट आपण एक झाड लावतोय। मागच्या महिन्यात तुम्ही एक पेड माके नाम सगळ्यांनी झाडे लावले होते। आता एक गणपती बाप्पाच्या आठवणीत आपण एक झाड लावतोय आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे, खूप छान। तुम्ही आपल्या बालपणी गणेशोत्सव कसा साजरा करत होता? मी लहानपणी आम्ही ओढ्यातनं माती आणायचो, त्याला चिकन माती म्हणायचो। की आमच्यावेळेस असं काही नव्हतं, त्यावेळेस ती माती आणायची, त्याचा गणपती बनवायचा आणि घरी बनवायचो आम्ही गणपती। आणि प्रत्येकाचा एक असायचा, म्हणजे माझ्या आजोळी सुद्धा हातावर गणपती बसवतात आणि 1.5 दिवसात विसर्जन करतात। तुम्हाला माहिती परंपरा, कुणाचा 10 दिवस असतो, कुणाचा 11 दिवस, 5 दिवस, 1.5 दिवसाचा असतो। तर तो मातीचा गणपती 1.5 दिवसाचा बनवायचा, त्याला पार्थिव गणेश म्हणतात, आणि मग तो विसर्जित करायचा। आपण स्वतःच बनवायचा, स्वतःच विसर्जित। हे लहानपणापासून मला माहीत असल्यामुळे मला इथे परत मी एकदा बालपणात गेल्यासारखं वाटलं मला, आणि खूप छान आहे। PCTS तर्फे आपले मनस्वी आभार।